सुदृढ गर्भसंस्कार भाग 8वा. आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत गर्भधारणेचा 8वा महिना. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमधून आपले सहर्ष स्वागत करते. गर्भधारणेचा 8वा महिना हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अष्टम मास हा प्रसूतीच्या दृष्टीने संक्रमणाचा काळ आहे. या महिन्यात गर्भ जवळपास पूर्ण विकसित झालेला असतो आणि बाळ जन्मासाठी स्वतःला तयार करत असते. 8व्या महिन्याचे आयुर्वेदातील विशेष महत्त्व आचार्य चरक आणि सुश्रुत यांच्या मते 8व्या महिन्यात आई आणि गर्भ यांच्यामध्ये ओज म्हणजे जीवनशक्ती, तेज, रोगप्रतिकारशक्ती किंवा मानसिक स्थैर्य याचं आवर्तन होत असते. म्हणजेच ओज कधी गर्भाकडे तर कधी मातेकडे जात असतो. त्यामुळे या काळात आईला कधी खूप उत्साही तर कधी थकवा, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवू शकते. याच कारणामुळे आयुर्वेदात 8वा महिना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. 8व्या महिन्यात बाळाची वाढ पाहूयात. बाळाचे वजन साधारणपणे 2 ते 2.5 किलोपर्यंत पोहोचू शकते. त्वचेखाली चरबी साठायला लागते. फुफ्फुसाची परिपक्वता येत असते. मेंदूची वाढ वेगाने सुरू झालेली असते. डोळे उघडणे, बंद करणे, आवाज ओळखणे आणि आईच्या भावनांना प्रतिसाद देणे अधिक स्पष्ट होते. बाळ बहुतेक वेळा डोके खाली घेऊन जन्मासाठी योग्य स्थितीत येऊ लागते. पाहूयात आईमध्ये होणारे बदल. आईचे पोट खूप मोठे झाल्यामुळे कंबरदुखी होऊ शकते. झोपेत अस्वस्थता वाटते, पायाला गोळे येणे, पायांमध्ये सूज येणे, छातीत जळजळ, श्वास लागणे, वारंवार लघवी होणे, भावनिक चढउतार होऊ शकतात. हे बदल सर्वसामान्य असले तरी डॉक्टरांच्या नियमित सल्ला घेणं आवश्यक आहे. पाहूयात 8व्या महिन्यातील आहार. आयुर्वेदानुसार या महिन्यात स्निग्ध, मधुर, पचायला हलका आणि वातशामक आहार घ्यावा. सकाळी कोमट दूध, 4-5 भिजवलेले बदाम, हंगामी फळे घेऊ शकता. नाश्त्यामध्ये तूप घातलेली लापशी, गव्हाची खीर, शतावरीयुक्त दूध घ्यावे. दुपारच्या जेवणामध्ये भात, मूग डाळ, हिरव्या भाज्या, साजूक तूप, कोशिंबीर. संध्याकाळी नारळ पाणी, मनुका, खजूर हे भूक असेल त्याप्रमाणे घ्यावे. रात्री जेवणामध्ये खिचडी, तूप, कोमट दूध याचा समावेश ठेवावा. रात्रीचे जेवण हलके असावे. कोणते पदार्थ विशेष फायदेशीर 9व्या महिन्यामध्ये आहेत ते जाणून घेऊयात. तर त्याच्यामध्ये साजूक तूप, दूध, शतावरी, खजूर, मनुका, नारळ पाणी, मूग, गहू, तांदूळ हे पदार्थ गर्भाचे पोषण करतात, शक्ती आणि ओज वाढवण्यास मदत करतात. जाणून घेऊया 8व्या महिन्यातील आयुर्वेदिक उपचार. आयुर्वेदात या महिन्यात वातशमनाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यासाठी अभ्यंग म्हणजे तेलाने मालिश करावी. तिळाचे तेल किंवा गर्भिणीसाठी सुचवलेले औषधी तेल लावून हलका अभ्यंग करावा. त्याने कंबरदुखी कमी होते, झोप चांगली लागते, त्वचेला कोरडेपणा कमी होतो, वात संतुलित राहतो. त्याचप्रमाणे पादाभ्यंगही करावे. रात्री झोपण्यापूर्वी तुपाने किंवा तेलाने मालिश करावी. त्यामुळे झोप सुधारते, मानसिक शांतता मिळते, पायातील गोळे कमी होतात. गर्भसंस्कारासाठी काय करावे? तर त्यासाठी रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचे वाचन करावे, मंत्रजप करावा, मधुर संगीत ऐकावे, ध्यान व प्रार्थना करावी, बाळाशी संवाद करावा. दररोज बाळाला सकारात्मक संदेश द्या. माझे बाळ निरोगी, बुद्धिमान, बलवान आणि संस्कारी आहे असे आशीर्वाद द्या. काय टाळावे? तर राग, चिंता, जास्त प्रवास, उशिरापर्यंत जागरण, उपाशी राहणे, जड व्यायाम, जंक फूड. प्रसूतीची तयारी कशा पद्धतीने करावी ते जाणून घेऊया. 8व्या महिन्यापासून प्रसूतीसाठी मानसिक तयारी सुरू करावी. हॉस्पिटल बॅग तयार ठेवावी. नियमितपणे तपासण्या कराव्यात. बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. पुरेशी विश्रांती घ्यावी. आयुर्वेदानुसार 8वा महिना सर्वात संवेदनशील का मानला जातो ते पाहूयात. तर या महिन्यात ओजची देवाणघेवाण होते आणि याच काळात आईने केलेली योग्य काळजी बाळाच्या आरोग्यावर आयुष्यभर परिणाम करू शकते.
ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात या सिरीजचा खूप महत्त्वाचा असणारा पार्ट आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये गर्भधारणेचा 9व्या महिन्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. धन्यवाद.